लय पोटात दुखत. आई ते पाणी आणता का? पाणी संपलं. काय आताच दिलं होतं तुला पाणी? ते गरम होत होतं म्हणून नाही का पाणी पिले. अगं मग उठायचं, थोडस बारीक सारीक काम करायचं. हा नाही हो, नाही उठत माझ्याने. अगं असं तू बसूनच राहशील तर कसं व्हायचं? तुम्ही समजू शकता ना. अगं काय आम्हाला काही ही वेळ कधी आली नव्हती का? आमचं काही कधी काही झालं नाही का? लेकर बाळ काय असेच झाले का आम्हाला? परत तू अशी बसूनच राहशील, घरातलं काही करणारच नाही. तसं नाही आई, पण नाही का ह्या दोन चार दिवसात आहे ना मला लय पेन होतं, मला खूप त्रास होतो, माझ्याने काहीच काम होत नाही. अगं मग काही एखादी गोळी बिळी सांगा पोराला. अहो गोळ्या खायच्या नसतात, तुम्हाला पण माहित आहे ना. म्हणजे मी काही बोलले का तू त्याचं उलटच अर्थ काढा? मी काय म्हणले ना हे करायचं का ते करायचं नसतं, हे कर की तसं नसतं. तसं नसतं, शरीरासाठी ते गोळ्या खाणं ह्या अवस्थेत मध्ये चांगलं नसतं, त्याने वेगळं काही पण होऊ शकतं. मग आता तुला हे नाही खायचं ते नाही करायचं, मग काय करायचं काय तुला नेमकं? मला आराम करायचंय फक्त. अगं आराम कर, पण थोडस बारीक काम कर. चल मी औषध आणून देते, उठ लवकर पटकन, पाणी आणून देते आणि औषध खा. नाही माझ्याने नाही होणार काम, मला आज लय त्रास मर तशीच, मी नाही पाणी बिनी देत, मग जाळ होऊ दे तुझा तसाच. आई ग काय माझ्या नशिबी असं काय माहिती. त्या पण एक बाई आहे आणि ही पण एक बाई आहे. एक बाईचं दुखणं समजून घेऊ शकते, सगळं उलटच चालू आहे. घे डोस पाणी आणि उठून लगेच झाडून घे. हो ते सासूबाई, आई आता काय झालं? माझ्याकडून ते पाणी सांडलं. अगं तू काय माणूस आहे ग? पाणी सांडवलं सगळं. ते चुकून सांडलं माझ्याकडून, हातात जीव नाही है ना, हातात जीव नाही. मला गोळी खायची नाही, मला घरात काम करायचं नाही. कधी तुझं डोकं दुखत, कधी पाळी आली, मला कामच करायचं नाही घरात. तुम्ही आजकालच्या पोरी. आई कसं समजत नाही तुम्हाला, खरंच त्रास होतो. मी काय नाटक करत नाही, मला काय हाऊस नाही आली. बरं ठीक आहे, येऊ दे पोराला तुझ्याकडे, आज बघायचं लावते. पाणी बिनी काय मिळणार नाही आता तुला, राहाशीच उपाशी. आई काय नाही मिळणार. आहे तू का मग असती भांडे? मग महाराणी झोपली. काय झालं तिला? काय रोग उठला तिला? उठवून तिला काय करतेच नाही का काम? पाळी आली बाबा, आम्हाला कुठं कावा पाळ्या आल्या ना, आम्हाला कुठं कावा लेकरं झाले ना, आम्हाला कधी काम करायला नाही भेटलं. काय ते नाटकच असते दरवेळेचे तिचे, याला काही हे दुखत त्याला, तिला फक्त बहाणा पाहिजे. काही काम करीत नाही. तिला आयतं पाणी द्या, आयतं जेवायला द्या, आयता चहा द्या, सगळं हातात द्या. आणि म्हणलं गोळी खातो म्हणते, नाही गोळीने माझी तब्येत खराब होती. तू भांडेला तू तू इथं बस, ती कशी घाशीत नाही भांडे. अरे, तू अजिबात हात नको लावू, राहू तिथे हात घेऊन तिला आणतो मी. तू तिच्याकडे ती कशी येत नाही, ती दरवेळेचे नाटक झाले तिचे. ऐ ऐ उठ 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 लवकर उठ. हा? काय नाटक लावले इकडे? भांडे कोण हा? भांडे कोण घाशीन? घास चल, तुझे घरचे आहेत का घासायला? सारं धुणं मी धुतलं, स्वयंपाक मी केला. कशाला काय काम करायचं? झाडून पुसून घेतलं. दर महिन्याचे नाटक हिचे. आणि तिथलं झाडून झुडून बी बाहेरचं घेतलं. हिला नुसतं आराम करायचा आणि झोपायचं, काय करायचं नाही. ते सगळे भांडे घासून घे, तुला कळत नाही का? काय दुखते? काय दुखतं तुझं? काय दुखतं का? दरवेळेचे नाटक तुझे, ते नका सांग मला नाटक. आमच्या आईन त्यांना काय नव्हतं का असं काही? दुनियाच्या आखरी तिलाच आलंय आणि तिलाच त्रास होतोय, कोणालाच नाही झाला. हे सगळे भांडे घासायचे नाटक मला ते पाहिजे ना, बरं सांगितलं नाही म्हणशील. आणि भांडे घासून झालं ना, मला जेवायला वाटत, चल तुला सांगतो मग. काम करून घे, चल करून बघ ती काय घास चल भांडे. आणि तू अजिबात आहे हात नको लाव कोणत्या गोष्टीला, कशी करीत नाही बघतोय. माझा जीव चाललाय काम करू करू करायला. घे घासून बटकेस. करतो. नाटक करतात कसले. काय तर पाहिजे खायला. बघ मरू.
4 दिवसामध्ये किती त्रास होत होते. का ग ताई, काय झालं तुला? काय नाही बाळा, काय नाही झालं मला. मग तू रडती? काय नाही रे, थोडासा त्रास होतोय ना मला, थोडी तब्येत बरी नाही माझी आणि त्याच्यामुळे काम थोडेसे नाही का होत नाही, म्हणून थोडस नाही का त्रास होतोय. झोपायचं ना तू. कशी झोपू रे मी? माझ्या घरच्यांनी झोपून दिलं तर झोपण ना. जाऊन दे, जा तू अभ्यासाकडे लक्ष दे. बाबांना सांगू 4 दिवस तिकडे घेऊन जायला. अरे नको नको, माझ्यामुळे बाबांना कळायला त्रास, आधीच त्यांना त्रास कमी का? मग ते तुझं काम पण सगळं तुलाच करावं लागतंय. मग सासू ते काय करते तू? तर काय करणार बाळा, जे नशिबी आलंय ते भोगायचंच आहे आता, ह्याच्यातून काय मार्गच नाहीये. जाऊन दे, माझा त्रास आहे ना, मी सहन करते. उगाच माझ्यामुळे बाबांना नको त्रास व्हायला. येते ना बाबा. अरे नको बाळा, कशाला उगाच ना. एक काम कर, आता तू जा आणि पण ह्यातलं जे झालं ते अजिबात काही सांगू नको बरं का बाबांना. हो. हा, जा तू, काळजी घे बरं का, तुझी पण घे आणि बाबांची पण घे. हो. चल. कधी ती काय माहिती का आवरत यायचं. मानसी, अय मानसी, काय हो? काय तिकडून जावं देते काय इकडे? ऐक, बोला ना. बोला म्हणजे आवरले का मग? हा आवरले, आताच आवरले. आवरले का? हा. पण नवऱ्याला काय लागतं बिकतं काय लक्ष आहे का नाही? भूक लागली का तुम्हाला? मी एक काम कर, जेवायला आणते तुम्हाला. ए बशी का, भूक लागली का मला? का डोक्यात पाणी झालं तुझ्या? पाणी देऊ का? काय काय पाहिजे? अरे तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? काय पाहिजे म्हणजे तुला माहित नाही? काय पाहिजे असतं? अहो ऐका ना, आज खरंच ते सगळं नको. तुम्हाला माहित आहे ना मला प्रॉब्लेम आलाय. ए ते नाटक नक करू, मला प्रॉब्लेम आला नाही हे झालाय. अहो माझ्या पोटात लय दुखतंय. मी नाही खरंच, मी नाही आज करू शकत. प्लीज. मला माहिती आहे ना हे नाटक कधी करायला लागले तू, कावापासून करायला. दुसरा बघितलं काय कोणी? हा दुसरा बघितलाय? मग असंच काय फाचवायचं असेल तर मग दुसरीकडे करायचं ना लग्न. कायला माहिती सांग केलंय? हा पोटात दुखतंय ते नाटक करते काय तू? अहो तसं काही नाही हो, नको ना. तसं काही नाही, तसं काही नाही म्हणजे मला बाकी माहित नाही. त्या नाटक नाही पाहिजे का? मी जातोय कुठं दुसरीकडं? बायको आहे तू, मग बायकोकडेच मागणार ना मी. मला सांग ती तसं काही नाही. चल चला बाई, उतरा. आवाज किती ऊन आहे ना? पेशंट आहेत मला, चल लवकर. ए अगं ही बघ ना इथं पडली. ही कोण आहे? अगं ही मानसी दिसती. मानसी ए थांब 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 थांब. उठव हिला. काय नाही, बेशुद्ध झाली आहे. हा ना. एक काम कर, तिला क्लिनिक मध्ये घेऊन चला आपल्या. काय मग झालं का खाऊन? आता कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? आणि मग बरं वाटतंय का मानसी? ठीक आहे, नॉर्मल आहे आता. अगं पण तुझी पाळी चालू आहे ना, मग कशाला काम करायला गेली तू? काय गरज होती लाकडं आणायची? काय कमी जास्त झालं म्हणजे? जर मी काम नाही केलं तर घरचे मला बोलतीलच ना, त्यापेक्षा काम करून बोलायला काय हरकत आहे. अगं मग 4 दिवस फक्त, असं तुला काय कायमचं काम करू नको असं नाही म्हणत. फक्त 4च दिवस, तेवढेच 4 दिवस आराम करायसाठी असते बाळा ते. बरोबर आहे ताई तुमचं, पण ते त्यांना पण कळलं पाहिजे ना, 4 दिवस आरामासाठी असतात ते. आणि बाईला जास्त त्रास होतो ना, ह्याच्यासाठी तर ते 4 दिवस बाजूला बसवतात बाईला. बाजूला बसवणं म्हणजे गुन्हा नाही तो. तर बाजूला बसून तू आराम कर, तू आरामात राहा, हे सांगायसाठी ते 4 दिवस.
हे सगळं तुम्हाला समजतंय, पण माझ्या सासूबाईंना कोण समजून सांगणार? माझ्या नवऱ्याला कोण समजून सांगणार? हो काय सांगू, मला एवढा त्रास होतो ना पाळीमध्ये, लय त्रास होतो. अक्षर पोटात गोळे येतात माझ्या, इतकं दुखतं माझ्या पोटात. पण तरी पण मला काम करावंच लागतं. आणि नवऱ्याचं तर काय उलटच असतं, बाजूला सुद्धा राहत नाही तो माझ्या या अवस्थेत माझ्यापासून. काय? कसं सहन करणार मी? लय त्रास होतो. कोणाला सांगू ताई, कोणाला? अगं काय मूर्ख आहे काय तुझा नवरा? आणि जवळ नाही येऊन दिलं तर म्हणतो दुसरं कोणतरी भेटला असं. काय बोलावं मग आता मी? तुम्हीच सांगा. आता अवघडच आहे. हे ऐकून तर मला तर धक्काच बसतोय. आता मी तर काय समजून सांगू शकत नाही हिच्या नवऱ्याला. बोलतो मी अक्षर तुम्हाला बोलतो, पण तू पण तुझी जरा काळजी घेत जा. अशा याच्यामध्ये कशाला काम करायला जायचं, सांगायचं सासूबाईंना नाही जात मी. आणि आराम करायचा ना, झोपून राहायचं. अगं झोपून राहिलं ना तरी माझे केस धरून मला भांडे घासायला लावलेत त्यांनी. काय सांगू मी? मी काय म्हणतो, आपणच जाऊ तिथं यांच्या घरी. सोक्ष मोक्षच लोक आहेत. अहो पण आपण कस काय बोलणार ना, त्यांचं घरचं प्रश्न येतो. कस काय म्हणजे? अरे आपण डॉक्टर लोक आहेत, ही आपली जबाबदारी आहे ना. आणि सायंटिफिक रिझन आपल्यालाच त्यांना सगळे समजून सांगावे लागतील. पण ऐकलं तर बरे आहे, नाही तर परत मग जाऊ आपण पोलिसात तक्रार करू डायरेक्ट. कशाला एवढं एवढं पुढं पण नका जाऊ. बघू एकदा यांच्या घरी जाऊन ही जी सासू काय म्हणते, हिचा नवरा काय म्हणतो. हा मग तर झालं. बरं तू पोहे खाल्ले ना सगळे? आणि उपाशी पण नको राहत जाऊ, जरा खात जा. तू कर आराम. आपण जाऊ संध्याकाळी ऊन उतरल्यावर तिकडे. तिला काय कमी जास्त लागतंय बघ. हो मी पेशंट बघतो. चाल घे आराम करतो, झोप, मी येते. काय अक्षय भाऊ, काय म्हणता? काय झालं हिला? अरे भाऊ दुपारी चक्कर येऊन पडली होती. अगं मुठभर सरपण आणायला लावलं, तिचं चक्कर येऊन पडली का तू? नाटक करते, बाकीचं काय? मग काय? मूठभर सरपण, तिने वजभर सरपण आणलं होतं डोक्यावर, आणि तुम्ही असं काम सांगतात काय तिला? अहो काम सांगायला कशाला पाहिजे, ते आमच्या घरातले काम आहेत. अहो घरातली कामं 30 दिवस असते, पण 4 दिवस तर ती कामातून आराम देत जा तिला. आता आम्ही घरातलं काही काम नाही सांगत तिला अशा अवस्थेत, पण थोडंफार तर करायला पाहिजे ना. अहो थोडंफार मी पण म्हणते करायला पाहिजे. आणि झाड लोट केली व्यवस्थित आहे, भांडी घासायला धुणं धू, परत इकडे सरपण आणायला. हे काय आहे तुमचं? तुम्हाला डोळे आहे ना? भांडे कोणी घासले तर कोणी चालवले बघितलं ना? आता घासलेलं तर नाही पाहिले आम्ही, फक्त नेतानी पाहतोय. अहो पण एवढं मोठ्याला सरपण आणायला तिला लावत असतात का? तिची अवस्था काय बघा ना. पण तुम्ही कशाला आमच्या घरामध्ये बोलताय? नाही मग एक कशाला काम करा. म्हणजे? तुम्ही द्या ना आणून मग. हा? तिने काम नाही करायचं, तुमची बायको करणार का आमच्या घरात? आमचं घर आहे, माझी बायको आहे, आम्हाला काय करायचंय काय नाही ते आम्ही आमचं बघू. तुम्ही नका मध्ये डोकं लावू, कळलं का? पण तुम्ही शेजारी ना, शेजारी राहा ना, आमच्या घरात नका डोकं खूप. हे बघा आम्ही फक्त शेजारी नाही तर डॉक्टर म्हणून आमचं कर्तव्य आहे तुम्हाला समजून सांगणं. हा का? तिला किती त्रास होतो ते तिच्या जीवाला माहिती ना. तुम्ही सुद्धा तरुण होता, तुम्हाला सुद्धा त्रास झाला असेल ना. आम्हाला एक कळतंय. बाईच आहे ना. अगं ते मला सांगू नको, मला कळतंय मी बाई आहे. तिला ना आमच्या घरातली सून आहे, तिला काय पाहिजे काय नको ना ते आम्ही बघणार आहे. नाही, तुम्हाला एखादा पेशंट वाढवायचा आहे काय? हा, काय तू यांना काय फक्त डोक्यात पैसे कमवायचं, बाकी काय नाही. आमच्या आम्ही आमचं डोक्यात बघू. असतं ना, हा. तर आम्ही हिला तिथं क्लिनिक मध्ये ठेवली पण नसती, आणि आता तुमच्यापाशी आणली पण नसती. मग काय आम्ही केलं? तुम्हाला फोन काय करून केलं पैसेच असतं? भांडी घेते चल. काय, एक मिनिट, काय केलं असतं? काय केलं असतं? काय म्हणजे केलं असतं? पोलिसांकडे गेलो असतो. हा, आणि पोलिसांनी किंवा तुम्ही हिला आयुष्यभर सांभाळलं असतं का? ती आमची सून आहे, आमच्या घरात चुकांनी राहू द्या. उगाच आऊचा बाऊ नका करू, हा. कळालं का? बघा घर बघा, निघा. हे बघा कान तुमचा आहे ना भरायचे. माज कमी करा. हो बाई तुमचा हा जो माज आहे ना, तू बरोबर उतरवत असतो. मी थांबा पोलीस चाललाच बोलवतो. थांबा. ए, डॉक्टर आहे, माझ्या दारात येऊन मला धमकी नाही द्यायची. निघ तिकडं, तिकडं लढा ना. चल निघा, आमच्या दारात तमाशा नाही करायचा. चल निघा, चल निघा, परत यायचं नाही. हो घरी, ए निघा तुम्ही, चला. नाही तुम्हाला खडे फोडायला लावलं ना दोघांना. ए. जाऊन ये, निघ ना, उचल. उचल होय तिकडे नाटक करते, लोकांना दारात घेऊन येते. लय दुखत आहे जसं. पुसून घे. बाबा
काय रे? मी तिकडे खेळायला गेलो तेव्हा ताईच्या घराकडून आलो. ताई रडत होती का बरं? भांडे घासता घासता. काय झालं आता तिला? एवढं चांगली श्रीमंत पार्टी, घरदार, नीटनाटकन, तिला काय झालं रडायला? काय माहिती म्हणली बाबाला काय सांगू नको त्याच्यातलं. म्हणजे हा भांडे घासता घासताच रडत होती. काय झालं आता या लेकरास? यायचं का जाऊन? काही दुखत होतं का तिचं? ती तसं काहीच नाही म्हणली. ती फक्त म्हणली की स्त्रियांचं तुम्ही नाही समजू शकत. असं होय. हा पाळी फिरी आली असेल मग काम आता करावंच लागत. बाईच्या जातीला कुठं पाळी आली, काही झालं पण ठीक आहे. पुढचं राहणार आहे ना, एका माणसाने सांगितलं होतं औषध मारून तेवढं आहे ना, आलो की मग जाऊ एकदा मारू चक्कर. हा चल आता नको फिरू, जेवण इथेच बस. हा हा मी आलो परत. तास झालं तू फरची पुसू राहिली. हा आवर राहिले. ऐक ना, काय माझं ना खरंच लय पोटात दुखते हो. तुम्हाला असं का वाटतं मी नाटकं करते? मी खरंच नाटकं नाही करत, करत दुखतं. अरे तू कामाची कोण नाटक करते तू? हा कामाची कोण नाटक करते दरवेळेस? काय असतं तुझं पोटात दुखणं? हा काय असतं पोटात दुखणं? झालं नाही का फरशी पुसून अजून? नुसतं पोटात दुखतं. पोट काय नाटक लावली? ही ना लय खोटारडी, लय नाटकं करते, लय नाटकं करते. काय नाटक लावली? हा नाटक करते, लय नाटक करते, लय नाटक करते. ही ना काय नाटक करते? हा? काय नाटक? पोटात दुखतं तुझ्या? नाही थांब, तुझं पोटात दुखतं. खोटं बोलायचं. दुखणं बंद कर. पोटात दुखतं काय? हा पोटात दुखतं? नुसतं नाटक करते. उठव तिला, ते घे म्हणा परची बसून. उठ उठ. मग गप काय? झाली ती, गप झाली. काय बघ गप ना. झालं? उठव तिला, पाणी शिवण. अरे मिली बिली का काय बाबा? बघ हो. आता काय करायचं? आई हा आई नाही. आई हा अगं गेली ती. आता अक्षय, आता ही तर मेली, पण आपण हिला बाहेर काढू. काही साप बीप चावला सांगू, उरक कोणी यायच्या आत. उचल 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 हिला, उचल 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 बाबा. चल 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 उचल बाबा. चल तिकडे टाकून देऊ तिला. काय झालं हिला? काय नाही, तिला चक्कर आली म्हणून दवाखान्यात आणि दवाखान्यात घेऊन चाललोय. हा अचानक पडली ती. डॉक्टरला फोन लावतो. बघ बरं काय झालं. बस ना अशी. ती अचानक पडली मामा. हॅलो, अहो डॉक्टर साहेब कुठे येतो? इकडे हो. पुरीचं दुखायला लागला अचानक. हा लवकर या, लवकर या. हा हा. ए पुरी, तिकडच घेऊन चाललो. ऐक ना. ए पुरी, काय झालं? दवाखान्यात घेऊन चाललोय आम्ही. काय नाही ते काय म्हणा अचानक बघा काय झालं, काय झालं लेकराला? ते चक्कर आली, अचानक पडली ती. बघा बरं डॉक्टर काय झालं. उठ ना. ए पुरी, ए पहिल्यांदाची बहीण काय काय झालं? गेली ती. गेली? असं कसं असं काय गेली? अचानक कसं काय गेले? आता मी कोणाकडे हात लावू नका, सोडा. हात घ्या बाजूला. हात घ्या बाजूला. काय केलं तुम्ही? मार अंडर नाही केली तिला? नाही मारा नाही केली. मामा मारा गेलेली पोरीला. हे काय, हो काय इथं वळ उमटलेत. नाही नाही डाग आहे तिला. वळ आहे, हो का? वळ नाही, डाग आहे. खरंच की मार केली पोरीला? नाही हो. अहो, 4 दिवस दुकाने ठेवायचे. डोक्याला सूज आहे मामा. गेली चक्कर तिला. येऊन पडली डॉक्टर. नाही नाही नाही. तो मला सांभाळायची नव्हती, माझ्या घरी आणून घालायची ना. सुनबाई उठ ना. बघ ना, म्हणते मी तुला मारलंय म्हणजे. नाही नाही, मालक नाही मारू शकत. माझ्या घरात हा, ठीक आहे. लाज कशी नाही वाटली हो. मोठं घर म्हणून मी पोरगी तुमच्या हवाली केली. कुशाली एक पोरगी मारली तुम्ही. तुम्हाला 4 दिवस तिला सांभाळता आलं अहो, नाही. नाही मामा, आम्ही कशाला मारू? आता माझ्या बायकोला मी मारीन होय. अहो, ती सरळ चक्कर सरळ दिसतंय. काय हो, काय हाल केले वळ नाहीये, ते तिला डाग आहे तसा गालाला.
वय नाही म्हटलं आम्ही ए, मारलं पुरी नाही. उठ ना. तुम्ही तिथं किती छळ केला होता ना आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं. ए, पुरी. अहो थोडी तरी लाज वाटायला पाहिजे. काय झालं डॉक्टर साहेब अहो मारून टाकली पोरगी यांनी. एका नवरा आहे तिचा. चक्कर येऊन पडली साहेब ती आणि अहो डेड आहे ती. तुम्ही मी कोण check आहेत? केलंय. तुम्ही डॉक्टर आहेत हा डॉक्टर सांगतात मारून टाकली आणि तू बोलतो चक्कर आली. मला शांत बस मी बोलतोय ना असं काही नाही झालं ना. शांत बस. अहो ते मासिक पाळीत सुद्धा तिला त्रास द्यायची. तुझ्या अंगावर बघा ना किती मारले लेकराला किती. तो का इथं मार्केट इथं मार्केट. आता भरपूर छळ झालेला आहे. अरे आराम करा माझला काय रे आम्ही काही नाही केलं साहेब. अहो, काय नाही केलं म्हणजे ते काय करायचं ना ते मी पाहतो. समजलं का तुला? हे मासिक पाळी चालू होते तेव्हा बिलाय छळ केला हिचा. लय काम सांगायची. अरे मासिक पाळी म्हणजे त्या स्त्रीला 4 दिवस तुम्ही आराम देऊ शकत नाही. अरे लांडग्याचं काळजी करे तुला भाड्या. अहो, त्यामुळे काय थोडीच मारणार आहे. अरे तू आई आहेस ना. अरे तू एक स्त्री आहेस ना. तुला लाज नाही वाटली साथ देताना त्याला. कशाला बाईच्या म्हणून तू जन्माला आलीस रे. एका स्त्रीचा हाल करून मारलं तुम्ही. तुम्हाला बर्फाच्या लादीवे ना असे फटके देतो ना भाई तुला लक्षात येईल पोलीस स्टेशन काय असतं पोलीस काय असतं. साहेब काहीच नाही केलं. तू अजून पण तेच बोल. असे टाकीन ना तुला इथंच. कोर्ट सुद्धा ना जाऊन देणार इथंच खलास करीन. अहो एवढंच नाही कॉन्स्टेबल साहेब. हा माणूस इतका नीच आहे ना. त्या 4 दिवसांमध्ये सुद्धा हा तिला जवळ येऊन झोपायचा. बाजूला झोपत नव्हता. इतका तर हा लांडग्याच्या काळजाचा आहे. अरे तुला माणसाचे काळजी का लांडग्याचं रे भाड्या. अरे लाज वाटली पाहिजे. आणि ही तुझी आई आहेस का रे. असा जन्म दिला का तू याला हा. अरे तुला लाज वाटली पाहिजे. तू पण एक स्त्री आहे आणि त्या स्त्रीचा हाल करताना या असा लांडका काय जन्माला घातला का तू. तुला माणसाचं काळीज नाही रे. तुला लांडग्याचं काळीज हराम खोरा. हे वर्दी म्हणून बोलत नाही एक माणूस म्हणून बोलतो. आम्ही जरी पोलीस असलो ना आम्हाला पण माणूस की कळते. तेव्हा कॉन्स्टेबल साहेब जो काय जबाब घ्यायचा ना तो माझा घ्या. आणि या दोघांना चांगली शिक्षा द्या. यांना शिक्षा तर कोर्ट देणारच आहे. पण यांना पहिल्यांदा पोलीस स्टेशन मध्ये ना असे फटके देतो ना. अरे आवून बिव करूच नको तू. तुझी बोलायची लायकी सुद्धा नाही राहिलेली आणि या बाईची पण नाही. त्या बाईच्या अशा वागण्यामुळेच तिचा नवरा तिला सोडून अरे गेला. हिच्याच पोटातून आलाय ना हा हरामखोर. हे घाल रे बेड यांना चल साहेब घाल. अहो माझी सुनबाई. हे उठ सुनबाई चल. डॉक्टर साहेब तुम्ही हात लावा थोडं. मी एक ॲम्ब्युलन्सला फोन करतो. नाही, PM ते- PM साठी पाठवून देऊ. ऐका ना. आता काय तरी तुम्हाला ऐका ना. चला आता अहो, आम्ही काय चला नाही जेलमध्ये. केलं. काय नाही केलं. डॉक्टर साहेब तुम्ही PM ची व्यवस्था करा. तोपर्यंत यांना आतमध्ये टाकून आलो. हो. हा हा हॅलो सुशील आपली ॲम्ब्युलन्स घेऊन ये रे. बाबा मी पण तुमच्या मुलीसारखीच आहे हो. अहो ह्या 4 दिवसात तिला सुख भेटावं म्हणून आम्ही समजून सांगायला आलतो. पण ह्या माणसांनी आम्हाला बी हाकलून लावलो. ऐका हो का ते PM ला न्यायची बॉडी त्याला जास्त हात लावू नका. नंतर ते आपण घरी आणणारच आहेत. ऐका हो. तिला लय त्रास होता. आता आम्ही बी काही करू शकलो नाही हो शेजारी असून पण.